इंदिरा, हे सगळं ठीक आहे रे, पण या ट्रॅफिक मधून आपण बँक वालीपर्यंत पोहोचायचं कसं? चल. लक्ष्मीच्या पावलानी ये हो आमच्या घरात. आई, हे आपणच दिलेलं गिफ्ट आहे. हे बघ. चालायचंच. आता कुठे आपली वेगवेगळी घरं आहेत? हो की नाही हो नाईंचे पप्पा? हो ना. अगं पण आई, सानू, आई ते कुंकू नको प्लीज. ऍक्च्युली मला ॲलर्जी आहे त्याची. हो हो. महेंद्रराव, हा बाबा. हे पुस्तक माझ्याकडून तुम्हाला भेट. पुस्तकं ही मित्रांसारखी असतात, सदैव साथ देतात. घ्या. पाया पडतो बाबा. नाईंचे पप्पा निघूयात आपण. हो हो. पर्स घ्या. बाकी आता सगळं देशपांडे सरांकडेच लागलं. निघतो आम्ही. सावकाश जा. हा, चला, आज खऱ्या अर्थानं पाडवा साजरा झाला. हो. आमच्या दीदीचं लग्न ठरलं आणि दयनरावांना मी दिलेल्या पुस्तकाचा त्यांनी मान राखला. छान. आई बाबा, ते ऍक्च्युली बँकेचं अर्जंट काम आहे. आईला सांगितलं होतं मी, पटकन जाऊन येते ना. हो हो हो. प्लीज बाबा, ये 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 ये. येते, लवकर येते. हा. सावकाश जा ग. हो हो. काय दीदी, खुश ना आता? चला चला, रिक्षा बघतो आता मी. लोक सणासुदीला आपल्या जावयाला सोन्या चांदीचे दागिने देतात आणि ह्यांनी काय दिलं? हे पुस्तक. रिक्षा.
इंदिराजी हा अहो सह्या करायच्या आहेत ना, द्या डॉक्युमेंट्स द्या. सह्या कसल्या सह्या? कसल्या सह्या? अहो तुम्हीच म्हणालात ना फोनवर मला अर्जंट सही करायची डॉक्युमेंट्स वर. हा डॉक्युमेंट्स ना, तर तू डॉक्युमेंट्स. हा सगळ्या पेजेसवर. हो इथे. अहो इंदिराजी आजच का घ्यायच्या होत्या या सह्या? एवढं काय महत्वाचं होतं? मॅडम, सध्या तुमच्यापेक्षा जास्त मला काहीच महत्वाचं वाटत नाहीये. हा काय? कुठे काय? बरं झाल्यात, एकदा चेक करा प्लीज. आणि आता तुम्ही जाणार कसे काय? ते करतो आम्ही मॅनेज. बरं मी निघते मग. हाँ आप देख लो रिवर्स कैसा लेना है वो. चलो ठीक है चला. एक मिनिट मॅडम, हे पुस्तक बघू शकतो? अहो मॅडम, हे तर तेच पुस्तक आहे जे मी केव्हापासून शोधत होतो. ऍक्च्युली आमचे शाळेतले सर मला हे नेहमी वाचायला सांगायचे. तुम्ही हे प्लीज मला द्याल? हो मॅडम, तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही केवढी मौल्यवान वस्तू मला दिली आहे. आमच्या शाळेचे सर नेहमी म्हणायचे, पुस्तकं ही मित्रांप्रमाणे असतात, सदैव साथ देतात. माझ्या मनात कधीपासूनची इच्छा होती, माझ्या मुलीला जेव्हा योग्य मुलगा मिळेल तेव्हा त्याला हे पुस्तक मी भेट देईन. थँक्यू. घ्या चहा घ्या. मालती, जमीन विकून आलेल्या पैशाचे हे 3 भाग केलेले आहेत. पहिला दीदीच्या लग्नासाठी, दुसरा तुमचे दागिने जे गहाण ठेवलेत ते सोडवण्यासाठी, आणि हे ताई आणि दीपूच्या भविष्यासाठी FD करायला. अहो मी काय म्हणते, शलाकाच्या लग्नाची तारीख ठरली आहे, मग आता 3 स्टार हॉटेलच्या बुकिंगचं आपल्याला. मालती, तुला किती वेळा सांगितलेलं 3 स्टारचा खर्च झेपणार नाही आपल्याला. अहो असं काय करताय? दीदीला अमेरिकेचं स्थळ चालून आलंय, मग त्यांच्या तोला मुलाचं लग्न नको का व्हायला? मग काय करू मी? दीदीच्या लग्नाला हे पैसे खर्च करून ताई आणि दीपूच्या भविष्याशी खेळू? ही जमीन विकल्यानंतर आपल्याकडे काही उरलेलं नाहीये मालती. उद्या काही अचानकपणे कार्य प्रसंग उभं राहिलं तर काहीच नाही आपल्याकडे. हे बघा, भविष्याचा विचार करून तुम्ही शलाकाचं वर्तमान खराब करताय. या अशा आताताईपणामुळे शलाकाचं लग्न मोडलं ना तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार आहात. मालती, बाबा
हे काय? हे कशासाठी हे? तुम्ही आता माझी आणि ताईची अजिबात काळजी करू नका. तुम्ही आता ना फक्त दीदीच्या लग्नाचा विचार करा. आणि आम्ही लहानपणापासून बघितलंय, तुम्ही कोणतंही काम हातात घेतलं ना की ते कधीच अपुरं सोडत नाही. आणि नशिबाने तुमच्या खूप परीक्षा घेतल्यात, पण तुम्ही कधीच डगमगला नाही. आता आपली परिस्थिती अशी आहे, पण मला खात्री आहे हे दिवस सुद्धा लवकरच बदलतील. अरे बाळांनो, मला नको आहेत तुमचे हे पैसे. आता जो वाद चालू होता तो तुझ्या आणि ताईच्या भविष्यासाठी. उद्या तुझं लग्न होणार, तुझ्या डोक्यावर अक्षता पडणार. अक्षता वगैरे काय ते काही नाही. मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. हो, आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. अगं काय झालं दीदी? अगं आता तर मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं म्हणूही शकत नाही. हो ग. ए रडू, ए रडूबाई, तू हसू नकोस. अरे आता काय रडत बसणार आहेस का? चल, आपल्याला नाश्ता करायचा की नाही? चल चल नको, चल नाश्ता करून घे जा, उठा. मालती, स्नेहलता ताईनं कळवू, आपण 3 स्टार बघायला जातोय. खरंच? फक्त एक लक्षात ठेव, ही त्यांची पहिली आणि अखेरची मागणी असेल, जी मी पूर्ण करतोय. हो हो, मी कळवते त्यांना लगेच. मी लगेच कळवते. चल आई, निघतो मी. ए थांब थांब, मी तुझ्यासाठी इडल्या केलेत. ए, आई उशीर झालाय. उशीर वगैरे काही नाही, थांब जरा. खाऊन जायचं, असं उपाशी पोटी जायचं नाहीये. बस बरं तिथे. काही ऐकणार नाही मी, बस आधी खाली. पटकन बस. दे हा, शाणा माझं बाळ. लवकर. हो, आले आले. घे. वा, थँक्यू. अरे हळू. सावकाश का की काय गई एवढी? कसं झालंय इंद्र, मला एक सांगशील? जगातली तुझ्या आवडीची, तुझ्या जवळची व्यक्ती कोण? हा काय प्रश्न आहे? सांग ना. तुला काय वाटतंय? मी तुला विचारलाय ना प्रश्न, सांग की. अर्थातच तू आई. अरे आणि दुसरी व्यक्ती आमचे देशपांडे सर. अच्छा, हो का? आणि तिसरी? दीपू. हा, हळू हळू. अरे काय ठसका पाणी.
दीपू चांगली मुलगी आहे ना? आई तू काय पण तुझं ना. इंद्रा, पळून जायचं नाहीये. इंद्रा, खरं सांगू का, जेव्हापासून मी तिला बघितलंय, तिच्याशी बोललीये, ती मनात भरलीये माझ्या. एखाद्या सासूला काय हवंय? तिची सून तिची छान मैत्रीण व्हावी, एवढीच अपेक्षा असते. मला असं वाटतंय दीपू खरंच चांगली मुलगी आहे. एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या ना, की मी खूप मोठ्या जबाबदारीतनं मुक्त होईन. बघ, विचार कर एकदा. माझ्या मनात तर दीपू आहेच ग आई, पण दीपूच्या मनात माझ्याबद्दल काय हे कसं कळणार?